लोकमत प्रकाशित सब कुछ सोलापूर या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आपण ऐकत आहात. वार्तांकन आणि संशोधन विलास जळकोटकर आणि महेश कुलकर्णी यांनी केलंय. प्रकाश चित्रे यशवंत सादुल यांनी टिपली आहेत. विशेष आभार संपादक श्री सचिन जवळकोटे सर यांचे. आज या क्रमशः अभिवाचनाचा 15वा भाग आपण ऐकणार आहात. गेल्या काही भागांमध्ये रविवार पेठेविषयीची माहिती आपण घेतोय. आजच्या भागात सुद्धा रविवार पेठेतल्या कृषी संशोधन केंद्राविषयीची माहिती आपण घेणार आहोत. पहिल्या सदराचं शीर्षक आहे कृषी संशोधन केंद्र बळीराजाचं वरदान. काळी माती माता आमुची तीच आमुचा प्राण, काळी माती माता आमुची तीच आमुचा प्राण, कृषी संशोधन केंद्र ठरले बळीराजा वरदान. शेती म्हणजे प्राण, प्रत्येकाचा श्वास. पिकलं तरच आर्थिक सुबत्ता निर्माण होईल आणि अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण होऊ, हे सूत्र अवलंबून रॉयल ॲग्रिकल्चरल कमिशनच्या शिफारसीनं सरकारनं 1923ला मांजरी पुणे इथं कोरडवाहू शेती संशोधनाचे बीजोत्पादन केंद्र सुरू केले. मुंबई प्रांताचे त्यावेळचे कृषी संचालक डॉक्टर म्यान यांनी या कामी पुढाकार घेतला. त्यानंतर 10 वर्षांनी व्यापक प्रमाणावर संशोधनासाठी सोलापुरात राष्ट्रीय महामार्गावर मुळेगाव इथं 1933 साली विभागीय कृषी संशोधनाचं कार्य सुरू झालं. या केंद्रानं संशोधनाच्या अनेक यशाचे टप्पे पार करत सोलापूरच नाही तर महाराष्ट्रातल्या बळीराजांना आशेचा किरण दाखवला. रविवार पेठेतलं हे आणखी एक वैशिष्ट्य. सुरुवातीला काही वर्ष काम केल्यानंतर कोरडवाहू शेतीची समस्या फार गुंतागुंतीची आहे आणि त्यावर अधिक व्यापक प्रमाणावर संशोधन करण्यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या सहाय्यानं 1933मध्ये सोलापूर इथं डॉक्टर S.V. कानिटकर यांच्या नेतृत्वाखाली कोरडवाहू शेती संशोधन केंद्र सुरू केलं. कोरडवाहू शेतीसाठी केले जाणारे विविध प्रयोग कोरडवाहू क्षेत्रासाठी वरदान ठरले. पहिल्या टप्प्यातील महत्त्वपूर्ण संशोधन याविषयी आपण जाणून घेऊया. 1933 ते 1944 या कालावधीत झालेल्या संशोधनाचे निष्कर्ष पुस्तक रूपानं 1944मध्ये ड्राय फार्मिंग इन इंडिया या नावानं प्रसिद्ध झाले. या पुस्तकात या भागातील प्रमुख पीक रब्बी ज्वारी कोरडवाहू शेती पद्धतीनं कशी घेता येईल याची साधारणतः माहिती देण्यात आली आहे. ही पद्धत मुंबई कोरडवाहू शेती पद्धत म्हणून ओळखली जाऊ लागली. यामुळं पारंपरिक पद्धतीपेक्षा 50% उत्पादन झाल्याचं आढळून आलं. दुसरा टप्पा. या दुसऱ्या टप्प्यात 1944मध्ये सोलापूर जिल्ह्यातील जेऊर आणि अहमदनगर जिल्ह्यातील चास इथं 2 उपसंशोधन केंद्र सुरू करण्यात आले. 1945मध्ये सोलापूर इथं मृद प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. या टप्प्यामध्ये मुख्यतः मृदसंधारणाविषयी बाबींवर जास्तीत जास्त भर देण्यात आला. जमिनीच्या उपयोग क्षमतेचे वर्गीकरण यासंबंधी मौलिक संशोधन झाले. सायकल कोळपे हे एक या कृषी संशोधन केंद्राचे वैशिष्ट्य, त्याविषयी एक दृष्टिक्षेप टाकूया. सायकलच्या जुन्या हँडल आणि चाकांचा वापर यामध्ये केला जायचा. कोळप्याची फास चाकास जोडलेली. प्रति सायकल कोळप्यास अंदाजे खर्च ₹200. एका माणसानं अंतर्मशागत करता येते आणि प्रति दिवशी अर्धा ते 1 एकर क्षेत्राची कोळपणी करता येते. आता आजच्या या भागातील दुसरं सदर आपण वाचणार आहोत. सोलापूरच्या कृषी अवजारांची राज्यभर ख्याती. संशोधन केंद्राने दिले महाराष्ट्राला तंत्र नवे. संशोधन केंद्राने दिले महाराष्ट्राला तंत्र नवे. कृषी जगताच्या सवंगड्याचे बळीराजाला ज्ञान हवे. सोलापूरच्या कृषी जगतामध्ये आमूलाग्र बदल करण्यात मैलाचा दगड ठरलेल्या विभागीय कृषी संशोधन केंद्राची वाटचाल शतकोत्सवाकडे सुरू आहे. 80 वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासात याच केंद्रातून संशोधित केलेले फुले, शेती यंत्र, 2 चाळ्यांची पाभर, सायकल कोळपे अशी अनेक अवजारे आज महाराष्ट्रभर बळीराजाच्या मदतीला
सदैव तत्पर आहेत. हा सोलापूरचा अभिमानच म्हणावा लागेल. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतीवर जाऊन मार्गदर्शन करण्याचं काम इथं वर्षानुवर्ष चालू आहे. इथले प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर जनार्दन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रज्ञ मंडळींचं योगदान मोलाचं आहे. मुळेगाव प्रक्षेत्रावर चालणाऱ्या विविध संशोधनाची माहिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फलदायी ठरतीये. ज्यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात संशोधन केंद्र सुरू झालं त्या SV कानिटकर यांच्या नावानं संग्रहालय सुद्धा इथं कार्यरत आहे. आजवर झालेल्या विविध संशोधनाची माहिती इथं कृषी क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरत असल्याचं डॉक्टर जनार्दन कदम यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यातील 144 तालुक्यांचा समावेश अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये होतो. यामध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे. या विभागात वार्षिक सरासरी 500 ते 700 मिलीमीटर पाऊस पडतो. हा पाऊस अतिशय लहरी असून त्याची विभागणी ही अनिश्चित स्वरूपाची असते. हा विचार करून संशोधन केंद्रानं भौगोलिक स्थितीचा अभ्यास करून शोध लावले. 1964 नंतर पिकांच्या संकरित आणि उन्नत जातीचा वापर सुरू झाला. मात्र या हरित क्रांतीमुळे उत्पादन वाढ मुख्यतः बागायत क्षेत्रात झाल्याचे आढळले. यातून बागायती आणि कोरडवाहू शेतकरी यांच्यात दरी वाढू लागली. या सर्व बाबींचा विचार करून भारत सरकारनं अखिल भारतीय पातळीवर सन 1970 मध्ये भारतात 23 केंद्र स्थापन केली. यातील एक प्रमुख केंद्र सोलापूर इथं सुरू करण्यात आलं. या प्रकल्पांतर्गत रोपे पैदास, कृषी अवजारांची निर्मिती, कृषी हवामानाचा अभ्यास, कृषी अर्थशास्त्र, कोरडवाहू फळबाग, अणुजीवशास्त्र, पीक संरक्षण आदी विषयांचा अभ्यास करण्यात आला. या महत्त्वाच्या टप्प्यातील संशोधनात कोरडवाहू शेतीत रासायनिक खतांचा वापर, आंतरपीक पद्धती, तणांचा योग्य वेळी बंदोबस्त, पिकाच्या सुधारित आणि संकरित वाणांची निर्मिती, 2 चाळ्यांच्या पेरणी यंत्राची निर्मिती याचा प्रामुख्यानं उल्लेख होतो. आपत्कालीन पीक योजनेसंबंधीचे संशोधन एक अतिशय महत्त्वाचा टप्पा ठरला. इथले अनेक शोध ठरले मैलाचा दगड. त्या संदर्भात एक दृष्टिक्षेप आपण टाकूया. या संशोधन केंद्रावर असलेल्या सुसज्ज प्रयोगशाळेत माती, पाणी आणि पिकांचे नमुने तपासले जातात. मातीची आणि खताची धूप मोजण्यासाठी उपकरणं आहेत. उभ्या पिकांचे निरीक्षण, कृषी हवामान वेधशाळा, सुधारित अवजारे, पीक संग्रहालय, ग्रंथालय अशा सोयीसुविधा आहेत. बियाणे आणि खतं एकाच वेळी खोलीवर पेरण्यासाठी 2 चाळ्यांची पाभर इथं विकसित करण्यात आली. शेतीसाठी बहुविध शिवाजी यंत्र विकसित केले. पेरणीसाठी ज्योती टोकन यंत्राची शिफारस, कोळपणीसाठी दातेरी कोळपे, सायकल कोळपे यांची शिफारस, जमिनीची पूर्व मशागत आणि तण नियंत्रणासाठी व्ही-ब्लेड कोळपाची शिफारस. कृषी जगतासाठी अशा अनेकविध संशोधनाचं मोलाचं कार्य या संशोधन केंद्रात चालतं. इथं कार्यरत असलेले संशोधन प्रकल्प असे आहेत: कोरडवाहू कृषी संशोधन केंद्र 1933, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू कृषी संशोधन प्रकल्प 1970, अखिल भारतीय समन्वित करडई संशोधन प्रकल्प 1980, अखिल भारतीय समन्वित कृषी हवामान संशोधन प्रकल्प 1985, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प भाग 1 1984 आणि राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प भाग 2 1989. रविवार पेठेतल्या या कृषी संशोधन केंद्राविषयीच आणखी एक सदर या पुस्तकात देण्यात आलं. शीर्षक आहे कृषी संशोधनाचा ख्यातकीर्तांकडून गौरव. संशोधनाचा वसा आमुचा असाच तेवत ठेवू, संशोधनाचा वसा आमुचा असाच तेवत ठेवू, हरित क्रांतीच्या स्वप्नासाठी अविरत श्रम घेऊ. सोलापूरच नाही तर महाराष्ट्रातल्या कृषी जगताला दिशा देण्याचं काम करणाऱ्या सोलापूरच्या विभागीय कृषी संशोधन केंद्राला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या मंडळींनी आवर्जून भेट देऊन संशोधन कार्याला बळ देण्याचं काम केलं. त्यांच्या या लढ बापूच्या बळामुळंच आज सोलापूरचं हे संशोधन केंद्र महाराष्ट्रभर ख्यातकीर्त पावलंय.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोलापूरच्या कोरडवाहू शेती संशोधन केंद्राला भेट देऊन काढलेले प्रशंसोद्गार फारच बोलके आहेत. जमिनीचे दारिद्र्य दूर झाल्याशिवाय माणसाचं दारिद्र्य दूर होणार नाही आणि माणसाचं दारिद्र्य दूर झाल्याशिवाय बलशाली भारताचं स्वप्न साकार होणार नाही. त्या दृष्टीनं विविध क्षेत्रात संशोधन करून जमिनीचं दारिद्र्य घालवण्याचा सोलापूरच्या संशोधन केंद्राचा स्तुत्य उपक्रम पाहून काही गोष्टी शिकावायला मिळाल्या. 1992 साली अण्णा हजारेंनी व्यक्त केलेल्या या अभिप्रायावरूनच संशोधन केंद्रानं केलेल्या कार्याची प्रचिती येते. अशा अनेक दिग्गजांनी गौरवलेले विभागीय कृषी संशोधन केंद्र हे सोलापूर शहरात दयानंद महाविद्यालयाच्या शेजारी असून या ठिकाणची समुद्र सपाटीपासूनची उंची 483 मीटर एवढी आहे. शिवाय या विभागात पंढरपूर, जेऊर आणि चास ही उपसंशोधन केंद्र कार्यान्वित आहेत. या ठिकाणी संशोधनाचे निष्कर्ष तपासून पाहिले जातात. संशोधनासाठी प्रक्षेत्र हे सोलापूर शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर सोलापूर हैदराबाद महामार्गावर मुळेगाव इथं आहे. हे प्रक्षेत्र 77.3 हेक्टर क्षेत्रावर 3 विभागात विभागलं गेलंय. एकूण लागवडीखालील प्रक्षेत्र 66.72 हेक्टर आहे. प्रगतीचे अनेक टप्पे पार करताना संशोधन केंद्रामध्ये 1980 आणि 1981 मध्ये करडई आणि सूर्यफूल विषयाच्या संशोधन योजना कार्यान्वित झाल्या. संशोधनाबरोबरच कृषी विस्तार, शिक्षण आणि विस्तार कार्यातही या संशोधन केंद्राचं योगदान मोठं आहे. 2003 पासून सोलापूर जिल्हा विस्तार केंद्र कार्यान्वित झालं. यामध्ये अद्ययावत प्रयोगशाळेसह फिरत्या पीक चिकित्सालयाचा समावेश आहे. याद्वारे प्रत्यक्षात गावात जाऊन शेतकऱ्यांच्या शेतावरील माती, पाणी, पिकाचे नमुने तपासून त्यांना मार्गदर्शन केलं जातं. लोकसंख्या एकीकडे वाढत असताना जमिनीचं क्षेत्र मात्र जैसे थे आहे. अशा स्थितीत कमी क्षेत्रावर अधिकाधिक उत्पादन वाढीसाठी संशोधन केंद्र शेतकऱ्यांसाठी कल्पवृक्ष ठरणारे आहे. नवं काहीतरी करू पाहणाऱ्या नव्या जुन्या पिढीतील शेतकऱ्यांनी एकदा तरी संशोधन केंद्राच्या मुळेगाव प्रक्षेत्रावर भेट द्यायला हरकत नाही. इथल्या डॉक्टर कानिटकर संग्रहालयावर एक दृष्टिक्षेप टाकूया. कृषी क्षेत्रात नवे प्रयोग करून शेती करणाऱ्या युवा पिढीसाठी इथल्या शास्त्रज्ञांचे नेहमीच एक पाऊल पुढे राहिलेले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील मुळेगाव येथील संशोधन प्रक्षेत्रावर डॉक्टर SV कानिटकर संग्रहालयात शेतीशी निगडीत माहिती शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरलेली आहे. सुरुवातीपासूनचे शोध, विविध अवजारे, मार्गदर्शक सूची अशी अनेकविध माहिती इथं पाहावयाला मिळते. नव्या तंत्राचा अवलंब करण्यासाठी दूरदूरहून शेतकरी, कृषी जगतातील मंडळी या केंद्राला आणि संग्रहालयाला भेटी देतात. आता या कृषी संशोधन केंद्राविषयी मान्यवरांचे अभिप्राय यावर एक दृष्टिक्षेप आपण टाकूया. कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन संशोधन करून शेतीसाठी वरदान ठरणाऱ्या विभागीय कृषी संशोधन केंद्राला मान्यवरांनी भेट देऊन त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय कृषी आणि फलोत्पादन मंत्री SK पाटील 13 ऑक्टोबर 1961 रोजी यांनी भेट दिली होती. तर पश्चिम भारत मुंबई विभागाचे उपउच्चायुक्त JS फ्रेजर, मुख्यमंत्री वसंतराव नाईक 21 एप्रिल 1974 रोजी, तर पाटबंधारे मंत्री वसंतदादा पाटील 21 नोव्हेंबर 1974 रोजी, राज्याचे कृषी मंत्री शरद पवार 1 मार्च 1975 रोजी, दुग्धविकास राज्यमंत्री सुशीलकुमार शिंदे 1 मार्च 1975 रोजी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे अशा विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी संशोधन केंद्राच्या कार्याला भेटी देऊन आपले अभिप्राय नोंदवले आहेत. रविवार पेठेविषयीची आणखी काही वैशिष्ट्ये पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. तुर्तास इथेच थांबूया. नमस्कार.